दाने तो हर कोई देता है, पर क्या आपको आपकी कुंडली सच में बदली है? आज मैं आपको वो बात बताने वाली हूँ जो 90% लोग पोल्ट्री में गलत करते हैं। चलो तो आज अपने वीडियो के लिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, MS ऑर्गॅनिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कोंबडी पालन सगळे करतात, पण नफा सगळ्यांना होतोच असं नाही, कारण बहुतेक लोक फक्त दाणे टाकतात, पण कोंबडीला काय हवं हे समजून घेत नाही। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की नक्की चुकतंय कुठे। इथे बघा, ही कोंबडे सेम ब्रीड सेम जागा, पण फरक कुठे आहे? फरक आहे तो खुराकात आणि घेताना काळजी। कोंबडी म्हणजे मशीन नाही, ती एक जिवंत पक्षी आहे। तिला फक्त पोटभर खायला नाही तर योग्य पोषण हवं असतं। आम्ही काय करतो, हिरवा चारा देतो, नॅचरल फीड वापरतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कोंबडी काय खाते आणि कशी रिॲक्ट करते ते ऑब्झर्व करतो। यामध्ये काय महत्त्वाचं आहे, घरगुती चारा म्हणजे घरगुती फीड म्हणजे नक्की काय, तर घरात जे धान्य पिकवलेलं असतं, मका, बाजरी, गहू, ज्वारी, जे काही तुमच्या घरामध्ये पिकलेलं असतं त्याचं मिक्स आपण गिरणीमधून भरडा तयार करून आणतो आणि आणल्यानंतर त्याला उन्हाळ्यामध्ये थोडंसं ओलसर करून ते दिलं जातं। कोरडं दिल्यानंतर त्यांना थोडंसं पचायला टाईम लागतो। फरक दाण्यात नाही तर फरक देण्याच्या पद्धतीत असतो। एक छोटा बदल तुमच्या फार्मचं नेचर फ्युचर बदलू शकतो। खर्च कमी, ग्रोथ जास्त आणि नफा डबल। ज्यांनी पद्धत बदलली त्यांनाच परिणाम पण मिळाले। आपण ह्या व्हिडिओमध्ये हे समजून घेणार आहोत की तुम्ही जे देताय सेम असलं तरीही त्याच्यामध्ये काय फरक असू शकतो। यश एकदम मिळत नाही, ते हळूहळू होत असतं। जर तुम्ही कोंबडी पालन सुरू करत असाल तर ह्या चुका तुम्हाला टाळणे खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी। आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी आपण 2 ते 3 वर्ष थांबायला तयार नसतो, पण दुसऱ्याच्या बिझनेससाठी मात्र 40 वर्ष नोकरी करायला तयार असतो। का बरं असं? आपण रोज सकाळी उठतो, कष्ट करतो, स्वप्न पाहतो, पण ते स्वतःच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी की दुसऱ्यांची? हे मात्र तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा प्रश्न विचारून पहा। थोडं विचार करा। एलन मस्क रॉकेट लॉन्च करता पहिल्यांदा लॉन्च केलं, दुसऱ्यांदा केलं, तिसऱ्यांदा केलं, 3ही वेळा फेल। लोक हसायला लागले, पण तो थांबला नाही आणि आज तो जगात रॉकेट लॉन्च करतोय। जेफ बेझॉस जेव्हा अमेझॉन सुरू केलं, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही। लहानसा ऑनलाईन बिझनेस, पण त्याने पेशन्स ठेवला, वर्षानुवर्ष मेहनत केली आणि आज जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये त्याचं नाव घेतलं जातं। मित्रांनो, मोठं होण्यासाठी मोठी सुरुवात गरजेची नसते, लागतो तो पेशन्स आणि सातत्य। आपण काय करतो, 2 महिने काम केलं, 4 महिने काम केलं, रिझल्ट नाही दिसला, लगेच सोडून देतो। मग सक्सेस कधी मिळणार? ज्यांनी वेळ दिला त्यांनीच नाव कमावलं। मित्रांनो, छोटा बिझनेस असो किंवा मोठा, तो आपलाच असतो, त्यातली मेहनत आपल्यासाठी असते। म्हणून थोडा पेशन्स ठेवायला, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका। दुसऱ्यांसाठी आयुष्यभर काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी छोटं करा, कारण स्वतःचं काम छोटं असलं तरी स्वप्न आपली असतात आणि ती आपल्यालाच कंप्लीट करायची असतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।